नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज इथं 34 इंच किंवा 32 इंच साईजच्या ब्लाऊजची स्टिचिंग करायची आहे। त्याच्यासाठी मी आधी पूर्ण पॅटर्न हे तयार करून घेतलेले आहेत। पॅटर्न तयार केलेले आहेत, त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्याच्यासाठी मी हे पॅटर्न सर्व आधी खडूने कॉपी करून घेत आहे। सर्व मी अस्तरवरती कॉपी करून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला अस्तरवरून ही कटिंग करून घ्यायची आहे। अस्तरवरचे सर्व पॅटर्न कटिंग करून झाल्यानंतर त्याच्यानंतर कटोरी आणि क्रॉस पट्टी, कटोरीचे जे टक्सचा जे दोघही बाजूंना पॉइंट आहेत त्यांना आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। बाहीचा आधी आपल्याला बॅक साइडची कटिंग करायची आहे। नंतर आपल्याला फ्रंट साइडचा एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि मध्ये सेंटरला कट मारून घ्यायचा आहे। सर्व पॅटर्न आपल्याला ब्लाउज पीसवर अंथरून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्रा अंतर सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। शिलाई झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा भाग हा कटिंग करता येतो, मात्र अस्तर हे परफेक्ट माप घ्यायचं असतं आणि ब्लाउज पीसवर हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं। त्याच्यानंतर दोघही भागे वेगवेगळे करून वरून बरोबर कपडा वेगवेगळ्या बाजूचे ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे एका बाजूच्या एकाच साइडचे दोघही बाजू शिलाई होत नाही। सर्व बाजू आपल्याला बरोबर असं ठेवून आधीच करून घ्यायचे आहेत, नंतर फक्त शिलाई करायचं राहतं। शेवटी बाहीलाही तसंच करायचं आहे। दोघं बाजूंच्या बाह्या बरोबर ठेवून घ्यायच्या आहेत आणि दोघही बाजूचे कापड हे बरोबर अंथरून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला या सर्व पॅटर्नच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। बॅक साइडचा पॅटर्न हा अस्तर हा उलट्या बाजूने ठेवून आपल्याला आधी शिलाई करून घ्यायची आहे। कपड्याच्या वरती अस्तर उलट्या बाजूने ठेवायचा आहे। नंतर गळ्याचा भाग हा कटिंग करून घ्यायचा आहे आणि बारीक कट मारून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण अस्तर पलटवतो छानपैकी पलटवला जातो आणि गळ्याच्या चुन्या वगैरे कुठेही पडत नाही। अस्तरच्या बाजूंनी आपल्याला जर शिलाई करायची असेल तर शिलाईही करू शकतो किंवा हाताने छान प्रेस केली तरीही चालेल। अस्तरच्या बाजूला शिलाई केलेली आहे। त्याच्यानंतर अस्तर पलटवून बरोबर आपल्याला कडेकडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे। हळूवारपणे सर्व बाजू हाताने छान प्रेस करून घ्यायचे आहेत आणि नंतर हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे। गळ्याची शिलाई झाल्यानंतर आपल्याला पॅटर्नच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। बॅक साइडची झाल्यानंतर आपल्याला सर्व पॅटर्न आपण क्रॉस पट्टी, योगपट्टी आणि कटोरी जे तयार केलेले आहेत ते आधीच आपण बरोबर ठेवून घेतलेले आहेत, त्याही सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्यांच्यावर मी सर्व शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं मी आधी पाइपिंग करायची नाही, त्याच्यासाठी अस्तर पलटवून आधी शिलाई करून घेतली, मग मी अस्तर बरोबरच्या साइड ठेवून आणि वरून परत शिलाई करून घेतली। कटोरी आणि योगपट्टी दोघही बाजूंना मी तसंच करून घेतलेलं आहे, म्हणजेच बॅक साइड आणि फ्रंट साइड कुठेही पाइपिंग करायची गरज नाही। त्याच्यानंतर सर्व पॅटर्न आहे त्यांच्या मी एक्स्ट्राची भागाची कटिंग करून घेतलेली आहे आणि एका बाजूच्या योगपट्टी, कटोरी आणि क्रॉस पट्टी हे बरोबर ठेवून घेतलेले आहेत। आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आधी आपल्याला कटोरी बरोबर जिथं आपण पाव इंच, नंतर वरच्या बाजूला पाव इंच असं
खुणा करून जिथं डाट घेतलेला आहे ते अंतर इथं मोजून घ्यायचं आहे। उभा डाट घ्यायचा आहे आपल्याला 3.25 इंचावर। साईज मोठी आहे त्याच्यामुळे 2 पॉईंट इतकं वाढवून घ्यायचं आहे आणि साईडला 1.5 इंच इतका अंतरावर आणि कटोरीचा डाट हा देऊन घ्यायचा आहे। कटोरीचा डाट देत असताना डबल शिलाई करून घ्यायची आहे। छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे। छान पपही येत आहे। त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी ही जोडून घ्यायची आहे, एक योग पट्टी जोडून घ्यायची आहे। योग पट्टी जोडत असताना हळूवारपणे जोडायची आहे। ती परफेक्ट अशी कंप्लीट पुरून गेलेली आहे, कुठेही कमी जास्त अशी झालेली नाही। त्याच्यानंतर आपल्याला वरून परत डबल शिलाई करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला क्रॉस पट्टी ही जोडून घ्यायची आहे। ती बरोबर आधी कोपऱ्याला बरोबर ठेवून घ्यायची आहे। नंतर हाताने बरोबर चेक करून घ्यायची आहे। कुठे कमी जास्त होत असेल तर ते आधीच चेक करून घ्यायची आहे। परंतु आपण हे परफेक्ट असं माप कटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेही कमी जास्त असं होत नाही। क्रॉस पट्टीवरती ही आपल्याला वरच्या बाजूला एक डबल शिलाई करून घ्यायची आहे। काही आपण जर खालच्या बाजूला ही दोन शिलाया दिल्या तरीही चालेल किंवा एक शिलाई वरून दिली तरीही चालेल। त्याच्यानंतर आपल्याला आय हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। आय पट्टी ही उजव्या बाजूला येते आणि हुकाची पट्टी ही डाव्या बाजूला येते। आपल्याला आधी हुकाची पट्टी जोडून घ्यायची आहे। मी 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि दोघही बाजूंनी ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे, कारण दोघही बाजूंना वरती आपल्याला पाइपिंग करायची गरज नाही। तिच्यावरती ही आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजेच पट्टी छान फोल्ड होते। त्याच्यानंतर ती थोडीशी आपल्याला मोडून घ्यायची आहे आणि वरून शिलाई मारून घ्यायची आहे। तिथं जर आपल्याला हात शिलाई करायची असेल तर तुम्ही तीही करू शकता। दुसऱ्याही बाजूला मी अशाच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे आणि साध्या मशीनने आय तयार करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर दोघही भाग आपल्याला चेक करून बघायचे आहेत, सारखे आहेत किंवा नाही। दोघही भाग मी चेक करून घेतलेले आहेत। दोघही भाग एकदम छान पद्धतीने सारखेच आलेले आहेत, कुठेही कमी जास्त असं झालेले नाही। त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगच्या बाजूला बॅक साईडचे पॅटर्न घेऊन घ्यायचा आहे आणि तो चेक करून घ्यायचा आहे, बरोबर आधी ठेवून घ्यायचा आहे। बॅक साईडचा पॅटर्न मी कमरपट्टी आणि डाट सर्व तयार करून घेतलेलं आहे। इथं आपल्याला चेक करून घ्यायचा आहे, जर एखादा भाग थोडा कमी जास्त होत असेल तर तो आपल्याला आधीच कटिंग करून घ्यायचा आहे। नंतर दोघही भाग काखेमध्ये एकदम छान पद्धतीने सरळ रेषेत येतात। इथं हा एक्स्ट्राचा भाग मी कटिंग करून घेत आहे। दुसऱ्याही बाजूला सेम आपल्याला अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे। दुसऱ्याही बाजूला मी सेम त्याच पद्धतीने बरोबर चेक करून घेत आहे आणि मुंड्याच्या बाजूला जो एक्स्ट्रा भाग येत आहे त्याच्या आधी मी खडूने खून करून घेतलेली आहे आणि तो कटिंग करून घेत आहे। दोघही भाग हे सारखं
सारखे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला बाहीचे दोघही बाजू चेक करून घ्यायचे आहेत। त्याही कमी जास्त जिथं अंतर झालेलं असेल ते आपल्याला लगेच कटिंग करून घ्यायचं आहे। दोघही बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने चेक करून घ्यायच्या आहेत। बाह्या जोडायच्या आधी आणि शोल्डर जोडायच्या आधी आपल्याला हे पॅटर्न चेक करायचे असतात। बाहीचा इथं 1 पॉइंट इतका अंतर कमी जास्त झालेलं आहे ते मी कटिंग करून घेतलं आणि दोघही बाह्यांचा मध्य सेंटर मी काढून घेतला। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचे दोघही बाजू ह्या बरोबर जोडून घ्यायचे आहेत। शोल्डरवरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि दोघही बाजूंना लॉक करून घ्यायचे आहेत, म्हणजे शिलाई ही लगेच उसपटली जात नाही। त्याच्यानंतर आपल्याला बाही जोडायच्या आधी इथं जो थोडाफार एक्स्ट्रा भाग होत असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि सरळ रेषेत बरोबर करून घ्यायचा आहे। नंतर बाही जोडताना आपल्याला केव्हाही बाही ही मध्य सेंटरपासून म्हणजे शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची आहे, त्याबरोबर आधी ठेवून घ्यायच्या आहेत आणि शोल्डरपासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे, म्हणजे सेंटरचा भाग हा बरोबर कुठेही मागे पुढे होत नाही। त्याच्यानंतर आपल्याला बाहीवरती ही डबल शिलाई ही करून घ्यायची आहे। मध्य सेंटरपासून आपण जोडलेली बाही परत दुसऱ्या बाजूला मध्य सेंटरपासून बरोबर चेक करून बरोबर ही जोडून घ्यायची आहे। तिच्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। बाही एकदम छान पद्धतीने जोडली गेलेली आहे, कुठेही चुन्या वगैरे झालेल्या नाहीत। त्याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूची बाही ही जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला कडेकडेने दोघही बाजूंना एक एक शिलाई मारून घ्यायची आहे। माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। दोघही बाजूंना मी एक एक शिलाई करून घेतली आणि नंतर ब्लाऊज हे उलटं करून घेतलं आणि तिथंही परत आपल्याला कडेकडेने एक एक दोघही बाजूंना शिलाई करून घ्यायच्या आहेत। दोघही बाजूंना कडेकडेने एक एक शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग करायचे आहे। फिटिंगसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग बरोबर मोजून घ्यायचा आहे, दंडघेर मोजून घ्यायचा आहे। त्या आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि पट्टीने सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत। आधी मी सर्व खुणा करून घेतला आहे। आणि खुणा केलेल्या जागावर पट्टीने सरळ रेष करून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई एकदम सरळ रेषेत येते। इथं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई ही उसवणार नाही। दुसऱ्याही बाजूला सेम पद्धतीने आपण जिथं माप मोजून घेतलेली आहेत तिथं पट्टीने सरळ रेष करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। बाजूला जागा आहे तिथं आपण 1-2 शिलाया एक्स्ट्रा करून घेऊ शकतो। छान अशी शिलाई आलेली आहे दोघही बाजू। शिलाई कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। कमी वेळेत छान अशी ब्लाऊजची शिलाई करून घेतलेली आहे।